आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि सरकारच्या उदासीन धोरणाविरोधात राज्यातील प्रकल्पग्रस्त पुन्हा एकदा एकवटले आहेत। बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने येत्या 10 मार्च रोजी अमरावती येथे महाएल्गार मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय नियोजन बैठकीत संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी हा इशारा दिला आहे। सरकारने मागण्या मान्य न केल्यास सिंचन भवनाचा ताबा घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। प्रकल्पग्रस्तांचे समांतर आरक्षण 5% वरून 15% करावे, सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांचे 5 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान एकरकमी तात्काळ खात्यात जमा करावे, प्रकल्पग्रस्तांसाठी स्पर्धा परीक्षेची अट रद्द करून थेट शासकीय सेवेत सामावून घ्यावे, निम्नपेढी प्रकल्पासाठी 8.26 लाखांचे आणि 4 गट प्रकल्पांसाठी 15 लाखांचे पॅकेज मंजूर करावे, अशा मुख्य मागण्या मांडण्यात आल्या आहेत। बैठकीत बोलताना मनोज चव्हाण म्हणाले की राज्याच्या विकासासाठी जमिनी देऊनही प्रकल्पग्रस्त आजही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। अनेक तरुण वयाधिक झाले असून काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे। गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निधी वाटपाचा शुभारंभ झाला, मात्र प्रत्यक्षात केवळ 20%च निधी उपलब्ध करून देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप त्यांनी केला। या बैठकीला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनेच्या सुरुवातीपासून राजापूर आमचा साथ दिला, त्या पुऱ्या गावानं दिला, त्या गावच्या महिलांनी दिला। आजही अनेकांना त्यावेळेचे 12 दिवस कडक उपोषण त्या गावच्या महिलांनी दिलं। त्यांच्या किडनीचा आजपर्यंत त्रास आहे। मला माहिती आहे, मी त्या गावात नेहमी जातो, त्या महिला बिचाऱ्या 12 दिवस कठोर उपोषण केलं त्यांनी। एवढं उपोषण कोण्या महिलांनी केलं, आणि म्हणून ते आज त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू आहे ना, ते त्यांनी केलेल्या त्या संघर्षाचं खरं दिसून राहिलं आहे की आज खरी गोष्ट आहे, जे सुरुवात पासून होते आज त्या प्रकल्पात पैसे आले नाही, कोणाला दुःख होणारच आहे ना, बरोबर आहे ना। आणि ज्या लोकांनी कोणतं शब्दान संघटनेला दिलं नाही त्यांना पैसे भेटले, ते हसतात आज आपल्यावर। एवढे बिरल्या बेशरम लोक आहेत काही, पण असं नाही म्हणत का तुमच्यामुळे पैसे भेटले बा, तुम्ही संघर्ष केला, असं ते म्हणत नाही। म्हणून म्हणतो की संघटना तुम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे, त्यांना फुकट पैसे भेटले त्यांनाही थोडंसं त्याचे डोळे बिघडले पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा विषय। आता पहा तुम्ही पेढी प्रकल्पामध्ये तुमच्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळाले, घर ज्यांचे गेले त्यांना पैसे मिळाले, पण त्या ठिकाणी मजूर वर्ग आहे, मोठ्या प्रमाणात तो मजूर वर्ग आहे। आज त्या मजुराचं काय, त्यांना घर बांधायला पैसे नाही, म्हणून एक पॅकेजची मागणी पेढी प्रकल्पातून झाली, तशीच मागणी तुमच्या चांगळमधून झाली, तशीच मागणी चंद्रभागेतून झाली। अशा विविध प्रकल्पामध्ये ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्या सुद्धा महत्त्वाचे विषय आहेत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।